नमस्कार मंडळी, रामराम। तर मागे एक कमेंट आली होती जे माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये एक नारळाचं झाड होतं जे मी गावी घेऊन गेले होते लावण्यासाठी, की तुमच्या कलशामध्ये नारळाला मस्तपैकी कोंब कशी काय येते, एवढं मोठं झाड कसं काय येतं। तर मी कलशामध्ये ज्या पण वेळेस नारळ ठेवते तर ते पूर्ण 24 तास पाण्यामध्येच असतं आणि हे बघा, ह्याला मूळ सुद्धा फुटलेलं आहे एकदम छानसं, आणि त्याच्यावरती जिथून कोंब फुटणार असते तिथे मी नेहमी पाणी टाकत असते। तर नक्की असं करून बघा, तुमच्या पण कलशातील नारळाला नक्कीच कोंब फुटेल। आणि तर हे माझं आता 6वं नारळाचं झाड आहे। माझं आतापर्यंत एकही वेस्ट गेलेलं नाहीये। मी सुके जरी नारळ ठेवले तरी त्याला सुद्धा कोंब आलेली आहे। तर ही ट्रिक नक्कीच वापरून पहा। आणि इथे आता मी कडीपत्त्याचं झाड लावणार आहे। तर मी आमच्या शेजाऱ्यांकडून एक 4-5 कडीपत्त्याची झाडं म्हणजे रोपं आणलेली आहेत। त्यांनी असं सांगितलेलं आहे की उन्हाळ्यामध्ये झाडं लागणार नाहीत, लागलं तर तुझं नशीब। तर म्हटलं ठीक आहे, चला एकदा ट्राय करून बघूयात। तर लाजाळूचं झाड आणि मी असे 4-5 कडीपत्त्याचे रोपं आणलेली आहेत, ती लावून झालेली आहेत। आणि आता आमच्या डाळीमध्ये हात फिरवला। तुम्ही मात्र सबस्क्राईब करा।